नमस्कार तुम्हा सगळ्यांना. तर तुम्हाला दीदीचं माझ्या लग्न झाल्यानं कसं कसं आहे तर तुम्हाला बघायचं आहे. तर आज मी माझ्या दीदीकडे जाणार आहे. कोणी कोणी असा प्रश्न केला की तुमची दीदी पळून गेली का, तुमच्या दीदीनं मनानेच केलं लग्न, तिचं लव्ह मॅरेजच आहे. तर भावांना बहिणीनं माहिती आहे का, माझ्या दीदीनं पळून लग्न केलं नाही किंवा तिच्या मनाने लव्ह मॅरेज काही केलेलं नाही. तर माहिती का, जे आपल्याला समोरचे पाहुणे जे होते ते पाहुणे आपल्याला म्हणजे एकदम भारी आणि चांगले होते. आणि माझ्या नात्यातलेच पाहुणे आहेत. तर त्यांना जास्त ते जुने माणसं आहेत. जुन्या माणसाला का नाही सोशल मीडियावर यायला आवडत नाही. आणि जे पोरगं बघितलं या त्यांना सध्या सोशल मीडियावर आवडत नाही म्हणायचं. त्यांच्या फॅमिलीलाच कोणाला सोशल मीडियावर आवडत नाही. मग आपल्याला मी तर पहिल्यापासून तुम्ही बघत आता 4 वर्ष झालं मी फेमस झाली आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची जर म्हणलं का नाही तर माझ्या लेकीची बी आणि माझी बी इच्छा नव्हती की मोठ्या घरी लेख द्यायची म्हणून. तर माझी इच्छा होती की गरीब घरातच माझी लेख द्यावा आणि गरीब घरातच राहावा. गरीब घरच्यांचं वागणं राहणं सगळं भारी असते. तर माहिती का, काय काय अशा कमेंट होत्या की तुम्ही त्यांना वाईट कमेंट करा. काय पोरी बोलू देणारच का मला? इकडे चल माझ्यापाशी, बस इकडे चल तू. इकडे चल, चल इकडे चल चल इकडे चल इथे बस. तर तिकडले जे माणसं होते ते सगळे चांगले होते. आता माझी पोरगी एक नांदा गेली आहे. आता हा काही माझी सून आहे. ते मला लेकीचं काही कुठली इतकी गोष्टीचं मला लेकीचं माझ्या कमी पडू देत नाही. तर माहिती का, तुम्ही काय करा, पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि तिकडले बी माणसं कसे आहेत कसे नाही ते तुम्हाला बघायला भेटते ना. तर त्यांना मी 2-3 दिवस झालं तुमच्या कमेंट आहेत माझ्या दीदीच्या आयडीला, माझ्या आयडीला, माझ्या पोराच्या आयडीला, हर एक प्रत्येकाच्या आयडीला तुमच्या कमेंट आहेत की ताई तुम्ही दीदीचं लग्न कधी केलं, ताई तुम्ही दीदीचं लग्न कधी केलं. कोणी वाजवायला लागलं? आका का वाजवायलीस गा? आय आका वाजवू नको, थांब. तर माहिती का, तुमच्या सगळ्याच्या कमेंट आहेत माझ्या सगळ्यांच्या सगळ्या आयडीला येऊन की दीदीचं लग्न का केलं, कधी केलं आणि कसं केलं. तर माझ्या गरीब परिस्थितीनं जसं हाई म्हणजे मला जसं रेटत होतं तसं गरीब परिस्थितीने मी लग्न केलं. समजा मी सगळ्या फॅनला सगळ्याला सांगू शकत होते की माझ्या दीदीचं लग्न आहे, तुम्ही या म्हणून. जर तुम्ही आलात तर तुमच्या खाण्यापिण्याची तरी सोय झाली पाहिजे ना. आणि खाण्यापिण्याची सोय करायची तर मोठ्या ह्याच्यामध्ये जाऊन तसल्या लग्न कार्यामध्ये जाऊन लग्न करावं लागलं असतं. तर माहिती आहे का, माझ्यामध्ये तेवढे काही हे नव्हते. आणि मला काय वाटलं नाही की यंदाच माझ्या दीदीचं बी लग्न होणार. आता यंदा मी घर बांधायला काढलं. जर दीदी म्हणली असती तर माझे लग्न करायचं या किंवा ते आमचे जे माणसं होते माझे मामा मामीकडले त्यांनी जर म्हणले असते की यंदाच आमच्या पोराचं लग्न करायचं या, ते जर म्हणले असते तरी बी मी घर बांधायला काढलं नसतं. आधी दीदीचं लग्न केलं असतं चांगलं मोठं आणि केलं असतं. घर बांधल्यामुळं माझ्याजवळ काय पैसा राहिला नाही आणि मी काय मोठं लग्न केलं नाही. त्याच्यामुळे माझ्या गरिबीच्या परिस्थितीनं माझ्या मनाने म्हणजे गरीब परिस्थितीनुसार मी लग्न केलं. सगळे जे कोणी आहेत का तुम्ही ते काय नाराज होऊ नका, काय नका. माझ्या दीदीला घरदार माणसं चांगलं भेटलं. तर माहिती का, लई मोठ्या पैशावाले असे काय बघितले नाही तर मी काय नाही. तर गरीब आहे तर रोज करून खाणारीच आहे. पण तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. त्यांना 2-3 दिवस झालं विनिवलंय. तर म्हणलं तुम्ही काही करा पण व्हिडिओमध्ये या. जावायला बी म्हणले पण आता जावई म्हणले काय माहिती आता ते येणं होते का नाही म्हणले मामी म्हणले. तर त्याच्यामुळे बघू म्हणलं आता काय होते. जर जावई आले व्हिडिओमध्ये तर चांगलेच झाले आणि नाही आले तरी बी आता त्यांना तर दाखवावं तर लागणच ना तुम्हाला कसे आहेत म्हणून. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा. आता मी जाणार आहे माझ्या लेकीकडं. ऊन तर असलं पडलंय बाहेर निघू वाटा नाही. तरी बी मी तुमच्यासाठी खास करून माझ्या दीदीचं माणसं दाखवण्यासाठी मी आज जाणार आहे. मला लय मोठं काय काय बोलायचं तुम्हाला पण सगळं इथंच 8 मिनिटाचा ब्लॉक होईल. मग तुम्ही तिकडं वाटाने गेल्यावर काय बघणार आहे तर दीदीकडलं. चला चलतो मग आता येऊ का बाई? हो हो संध्याकाळी येणार आहे मी, राहणार नाही काय नाही तिथं. हो येणार आहे वापस. तिथं जर राहिले तर मला तिकडे करमत नाही. तू येऊ तर आम्ही सगळं मटण खाऊन येतो. तुम्ही मटण खा काही बी करा, मला चटणी आणि भाकर ठेवा. मला मटणाची काय आशा नाही. फक्त मी जाऊन येईन तिकडून तर हे करा. जाऊ का मग? तुम्ही आल्यासच बनवायची. नका तुम्ही बनवा खा त्या दुसरा स्वयंपाक केलाय ना. बरं काय करायचं तर करा पण मी येणार आहे वापस एवढं सांगायला मी. हो. चला कर मग चल रे. चावी कोणाकडे आहे? चावी आण बरं. संगीत भाऊजी. बघ ना घरात आहे तुला. पप्पा का मग खुश व्हायले तेवढे. आता आम्ही लेकीकडे जाणार आहेत. आम्ही 15 दिवस येणारच नाही. नका येऊ. कसं करायचं तसं करा. नका येऊ. घरची आई पटकन. फक्त पाणी हाणायचं आम्हाला बाकी पाणी काय. हाना नाही तिथं अंगावर घ्या मला काय. हाना चाई चला. सकाळपासून करायला बनणार होता. किती दिवस येणार नाहीत?
बाबा मी संध्याकाळची येणार आहे तुम्ही ते येतील का नाही मला माहिती. परत माझ्याकडे गेलेस किती दिवस नाही त्याला ते पाणी मारा खरंच घरात आणि तू देऊन सोडतोय सासूला मला काय करायचं बघा 15 दिवस राहणारच म्हणतात ती माझी आई आहे. हम्म. तुम्ही बघितलं हिला आधी त्या अगोदर हिच्या भावाच्या घरी दिलेलं आहे माझ्या पोरीला आणि ही लय म्हणत होती बघा लग्न करून द्या म्हणून चांगला आहे काय हिच्या भावाच्या घरी दिलं या हिच्या भावाच्या पोराला हा हीच म्हणत होती बघा लय लग्न करून द्या म्हणून 17 वर्षात 10 म्हणली 10 आपले दोघं संगत राहते देत नव्हतं तेव्हा लय वाकडं तोड करीत होता हा आता दे आल्यावर मग घरी देऊन काय उपयोग नाही बघा वंडी जाताना ही रडलीच येत नाही रडली बी आता आज तुम्ही चाललं बघा माझे भाऊ तुमचं किती हे करते ते. काय एका दिवसानं एक द्या, तुम्हाला दारात गेलं तरी विचारित नाही ते मोठे बारकी काय नसतं हाय माहिती असं तुम्हाला काय माहिती ऐकी आता रडण राहू दे आम्हाला नसतं विचारलं तरी पण लेकीचं चांगलं झालं असतं लय तुम्हाला मोठ्या घरी द्यायची होती का मला नव्हती द्यायची मला मोठ्या घरी द्यायची नव्हती मला आकाच्या भावाच्या पोराला द्यायची होती माहिती का मोठ्याचं माहिती का मोठ्याचं आणि बारक्याचं असं काय नसतं. ज्यांच्या घरात माणुसकी भरलेली असते का नाही काका, तसं काय नसते ऐक तसं काय नसतं ज्यांच्या घरी माणुसकी असते का ते पैशावाला हो किंवा गरीब असो ते त्याची माणुसकी देणारच आणि एखादं माहिती असते तुझं उगं म्हणणं आहे एकासाठी मग सगळ्याला नाही नाव ठेवायचं मग दोष द्यायचा त्याच्यामुळे काय नाही आमच्या आईचं जरा म्हाताऱ्या माणसाला जरा समजत नसतं, त्याच्यामुळे बोलून गेली. मी सांगते बघ रडायली का नाही बघ बघ आई रडायली म्हणतात बघा पप्पा बघा म्हणतात आई तुम्ही 15 दिवस राहणार नाही बाई 15 बरं जा लवकर इथं घाना 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 ऐदी जावी 15 दिवस राहणार ते जाऊ दे राहू दे उलट बरं होईन कोण दापायला नाही कुठं फिरलं तरी संध्याकाळी येणार या आणि इकडे पप्पानं मळले आता पप्पा येत नाहीत महिन्याला कार्प कुठं आहे पकडायला घ्यायला का नाव मला एखादी टोपी द्या असली तिथं आहे ना दुसरं मी जाणार आहे वडवणीला तुला माहिती नाही नका फिर नका रे ऊन लय पडायले मला जावं लागतं मला बेल्ट आणायचं बेल्ट नाही घालायला आल्यावर नाही लगेच जाणार आहे मी मोठा झाला लगेच झालं, चाललं गावाला की मागं लागल्यावर इकडे जाऊ नको अरे मग बेल्ट आणायला जाणार आहे तुमच्याकडे कुठे येणार आहे तुम्ही नसताय मागा लागो मी लागावं लागतंय तेल तर काय दुकानातली आपलं वडवणीतली दुकानं काय कोण चालले नाही नाही लगेच जायचं लग्नात काय तुमचं लग्न झालंय माझं नाही झालं मला जायचं सांगितलं आणि ह्यांना सांग ते पाणी मारायचं बघ लय नाक फुगवून बसून नाक फुगून नाही नाकाला शेंडच नाही तर फुगू दे ना काय चला म्हणते गाडीच्या मागं उभा राहिली गाडी वळवायची कशी मी कुठं आहे लांब किलोमीटर आता गेली सुरू काय आई बूट पकड ना असं पोळायला लागले चिटकून बसलो. नाही पकडत छाच्या तुला नाही का जायचं वंडीकड घ्या ना मग लाल पिशवी आण बघ रे, ते पाहुणे. काय खाया पियाला घेणार आहे मी आई बी सांगते आता आईला काय काय छाच्या तुला नाही का जायचं वंडीकड काय झाली कसं काय छाच्या म्हणतो जिरली आमची वंडीकड नाही जायचं आम्हाला 50,000 रुपये देणार होतच की हे माझ्या बहिणीचं माझ्या भावाचं पोरग माझ्या पुरीसाठी 50,000 देणार होतं हे लग्न करणार होतं माझ्या पुरीसाठी जाऊ दे म्हणलं. हा, काय काय नाही काय काय नाही काय काय नाही आपलं सीताफळ सीताफळ हा चिकू आणि पुन्हा दळणचे आंबे आणि पाणीपुरी त्यांना सगळ्यात जास्त आवडते पोरी आणि घर खायला आईस्क्रीम ने हा बरं सासूला कार्प दिलेच मोह टोकर काय भाजूचं काय ते कुठं कार पण आहे फिर पण आहे चला पदर घेतलाय मी मला कुठं पदर आहे तुम्हीच म्हणलात की मी अंगावर घेतल्यावर मला हे होतं या तुम्हीच म्हणतात आणि तुम्हीच इकडं हवा लागत इकडून इकडून ना मी जाणून बरं का तुम्ही खायला नेलेलं विचारा विचारा लय मटण या बघा आता या पिशवी भरून आणलं या पिशवी भरून घेणार तुम्हाला भजे वडपापड काहीतरी काहीतरी मग गाळा म्हणलं होतं काढलं का तुम्ही हा. पिशवी भरून नेणार आहे असंच म्हणायचं होतं म्हणजे हुकलं काय करा असं का भाजी 20 रुपयाची द्या म्हणजे मालकीच्या तोंडाला पाणी आलं मला नाही येत पाणी तोंडाला अहो हे द्यावं आधी चावत नाही काल काय जेवाय चावत नाही बघा ही कशी पाव किलो आहे द्या ही पाव किलो. ही पाव किलो द्या. मला नाही मला न गं मला माझ्या तिकडे चालली माझ्या लेकीला इथं पिशवी भरून नेणार आहे खायला तिने 8 दिवस बी संपलं नाही पाहिजे मला लय गावाला जायची ती लय हौस होती
पण कुठं जायला चान्सच नव्हता. आता तर बीचकडे चालले म्हणून जायला हाय चान्स मला. हे पाव किलो घेऊ का अर्धा किलो घेऊ चिवडा? हाय पाव किलो घेऊ का ते अर्धा किलो. सरलाच नाही पाहिजे तिला 8 दिवस. मग तुम्ही नीट करून आणा बरं ते मोडलं. जिलेबी द्या पाव अर्धा किलो देतो. द्या अर्धा किलो दिलं त्यांना संपलंच नाही पाहिजे खायचं 4 दिवस तरी. थोडं खायचं तुम्ही जिलेबी बनवताना मी बघितलं होतं माहिती का जाताना. हा लावा येऊ द्यायचा एखादा एवढा जास्त अर्धा किलो घेतली म्हणल्यावर हे कसं दिलं या? झालं एक 20 ला तीन आहेत वाटतं. 20 ला 3 आहेत. हा या 50 रुपयाची द्या. 50 रुपयाची द्या. पिशवीमध्ये टाका. पाहुण्या रोळीच्या घरी जाऊन खायला घेऊन जायचं असं काय घ्यावं ते कळत. आता लेकीकडे चालली तर पिशवी भरूनच खायला घेऊन जा. घेऊन जायची एक म्हणली पाहिजे आई तू कवा येणार डबल काय पिशवी भरूनच. हे बी द्या ना भाऊ नुकती हवं. लेकीच्या लग्नात तर काय नुकती बनवली नाही. बाबावर किती गर्दी झाली. हा गॅटकिन करून खाल्लं. गॅटकिन नाही केलं माझ्या परिस्थितीच्या ह्याने केलं. तुम्हाला गॅटकिन वाटायला तुम्हीच नाही माझे फॅन लोक सगळे मला विचारायला येत आहे तुम्ही असं काम पण गॅटकिन नाही केलं. माझ्या परिस्थितीच्या अनुसार केलं मग त्याच्यामुळे माझी घर बांधलं नसतं का नाही तर लग्न मोठं केलं असतं. पण घर बांधल्यामुळं ते हे झालं लग्न बारीक करावं लागलं मला. त्यांना पोहायला गडबडत असते. व्हायरल एवढं चाललेलं लिकीला खायला फुटून निघतोय बघा चालू मध्ये काढा फुटून पांढऱ्या टिंब्यावर. आमच्या लेकीच्या गावाला जायला इकडून वाटा इकडून धारवाला जाते इकडून मधल्या वाटाने चला लेकीच्या गावाला कडकड उन्हामध्ये ऊन बघानात ताण बघानात लेकीच्या गावाला जाण्यासाठी आतुरता झाली भेटायची. नाही मी तिला जाणार नव्हते लवकर. राहू दे म्हणलं तर सुख समाधान नवीन त्यांना त्यांच्या जोडप्याला एकटं मस्तपैकी आयुषमध्ये कमेंट यायला दाखवा जावं इली त्याच्यामुळे चालले दाखवायला. आमच्या जावायच्या घराकडे जाणारा रस्ता आहे. घराकडे नाही गावाकडे त्यांच्या. तुमच्यासाठी आम्ही उन्हाचं पळायलो एक धावायसाठी जावं ते बघत राहा नाही. येईन बाई दारातच आहेत पाणी घेऊन उभा. येन बाई आधी धराव काय म्हणते तसं मामी म्हणती हा येन मामी म्हणती येईन बाई आता मामी नाही ती हे मामा आणि त्या मामी आता जे तोंडाखाली पडलेलं आहे तेच येते ना. पुन्हा मामी म्हणली की बघा मग पुन्हा सांगितलं ना म्हणजे खरे का नाही माझी मेवणी नाही का बरं राहू आपल्याला साडी नकोच. चला वा सावलेला लय ऊन पडायले वा. तुम्ही घालायचं नका तुम्ही आता खरं पाणी घे म्हणे मग आता गार होईल. आंघोळ करायला लावता का मला. तुम्ही जाणार आहे उन्हात पळूनच का गरम झालं सगळं.
आता इंस्टा फॅमिलीला माझ्या युट्यूब फॅमिलीला बघायचं होतं ना, माझ्या दीदीला, दीदीचे घर, ह्या काय दीदीची सासू, ते दीदीचे सासरे. करा आता नमस्कार. माझे मामी त्या दिवशी तुम्हाला दाखवलेच होते. मामा मामी ओळखीलंच असेल त्या दिवशी. हा बरं चला या घरामध्ये. या घरात या. आता तुम्हाला घर बघायचं होतं माझ्या दीदीचं. हाय छोटं मोठं घर, गरीबासारखं. माणसं भारी आहेत, घरदार, माणुसकी, आपलं घरदार, पैसा पाणी अडका असं काही द्यायची काय गरज नव्हती. मला माणुसकीची गरज होती. ही ह्या आमच्या मालकाच्या बहीण आहेत आणि ते आमचे सख्खे मामा आहेत. घरात आता लेकीला जावायला दाखवते, त्यांना सांगायचं नाही आपल्याला. जावई जय मामी. जय भीम आहेत का खुशाल? हा आमची लेक कुठे आहे? मोठ्यानं कुठे? जेवण खातात का? माय अगं तिकडे बघ, तिकडे एस्ट फॅमिलीला कर आता. कुठे? लय तुला कमेंट करत होते म्हणा. काय कमेंट करत होते तुला? पळून गेली म्हणून. सांग ना त्यांना, तुला काय सांगायचं का? नाही सांगायचं. तू म्हणलं मी काय तसं करणार नाही, काय नाही म्हणून. तुला तर साडी बघायची इच्छा होती, तुला तर ड्रेसवर बघत होते मी. साडी बरं बरं. तेव्हा काही माझी लेक ह्या इनबाई म्हणजे की आमच्या मामी की आणि की ननंद, 3 नाते झाले आता. ननंद मामी, पहिल्या मामी होत्या, पुन्हा ननंद झाल्या, आता इनबाई झाल्या. सगळे नातेच झाले. आणि हा काही जावं आहेत. बरे आहेत तर मला कमेंट मध्ये सांगा. अलीकडे या जरा, सगळे वरा जोडा अलीकडे जोडा. कसा आहे जोडा? चांगला आहे का? चला या. लाईट बी गेली आता, ह्याच्यावर काय करा. या मालक.